हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षा पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि खूप दिवसांनी नवीन व्लॉग येतो आहे आणि तोसुद्धा आमचा ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे. आम्ही कुठेतरी वन डे स्टेसाठी जातो आहे. सो कुठे जातो आहे सर्व मी तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि आता मी पहिल्यांदा आहे ना जातो आहे, मंदारचा मित्रसुद्धा सोबत असणार आहे, तर त्यांच्याच गाडीतून जातो आहे, तर तिथे जातो आहे आणि मग पुढचं सर्व सांगते. लास्ट माझा शॉपिंग ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. मी झुडिओमधून काही शॉपिंग केली होती, तिथून हा शर्ट घेतला होता आणि सँडलसुद्धा आम्ही घेतले होते, म्हणजे चप्पल. तर हा कलर सिलेक्ट करून मी घेतला होता, कारण व्हाईट होता ना, तो खरंच छान वाटत होता, पण आहे ना कालांतराने त्याला थोडेसे डाग येतात त्यामुळे. सो आम्ही इथे हा फॅमिली पार्क आहे समोर, तिथे नेहमीच येतो आणि हा पार्किंग एरिया आहे. साईभाऊ ऑलरेडी गाडीत आहेत, तर तिथे आम्ही जातो आहे. जस्ट आम्ही गाडीत बसलो आहे आणि आता अबुधाबीवरून पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत दुबई टेम्पलला. आणि नेहमीप्रमाणे दुबई टेम्पल गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे जाऊ दुबई डाऊनटाऊनला आणि साईभाऊ पुन्हा रिटर्न अबुधाबीला येतील. आणि मंदार पुढे बसला आहेत, भाऊ ड्राईव्ह करतायत. इथे माझ्या बाजूला आर्विक बसला आहे. इथे एका बॅगमध्ये आहे ना मी ट्रॅव्हलिंगमध्ये खाता येईल असं सर्व खाऊ ठेवलेलं आहे. शिवाय माझ्या बॅगच्या कलेक्शनमध्ये ही आणखी एक ऑनलाईन ऑर्डर केलेली बॅग ॲड झालेली आहे. आणि कधी सांगितलेलं आहे की नाही मला आठवत नाही, पण मंदाचं सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स आहेत, ते सुद्धा कार ड्राईव्ह करतात इथे. पण आता आम्ही सोबतच निघणार होतो दुबईला जाण्यासाठी टेम्पलला, तर म्हटलं की मग रेंटल कार घेण्यापेक्षा आपण सोबतच जाऊ आणि मग हिंदू टेम्पलपासून डाऊनटाऊनपर्यंत आपण टॅक्सीने जाऊ. आणि रेंटल कारचा ऑप्शन खरंच खूप चांगला पडतो जर तुम्हाला अबुधाबी ते दुबई ट्रॅव्हल करायचं असेल, कारण एवढ्या डिस्टन्ससाठी टॅक्सी फेअर हे अराऊंड 350 AD होतं. आम्ही पोहोचलेलो आहोत दुबईतल्या आपल्या हिंदू टेम्पलला आणि बाजूलाच आहे गुरुद्वारा आणि याच्याच समोर चर्च आणि इतर बाकी सर्व आहे. सध्याच्या सिच्युएशनमुळे सगळीकडचे टायमिंग्स आणि फोटोग्राफीसाठी रिस्ट्रिक्शन्स आहेत. दर्शन घेऊन आता आम्ही पुढे निघालो आहे. समोर दिसणारं ही गेट हॉटेलची बिल्डिंग आहे, जिचा रंग आता बदललेला आहे. आणि लास्ट टाइम जेव्हा आम्ही टेम्पलला आलो होतो ना, त्यावेळी याच बिल्डिंगमधल्या आपल्या पेशवा मराठमोळ्या हॉटेलला लंचसाठी गेलो होतो. पण आज आम्ही जातोय लंचसाठी दुबईतल्या JLT एरियामध्ये, जो बराच मोठा पसरलेला आहे आणि अगदी फेमस एरिया आहे. आणि पुन्हा एकदा खूप महिन्यांनी समोर मेट्रो दिसलेली आहे जाताना, कारण तुम्हाला माहितीच आहे अबुधाबीला मेट्रो नाही आहे आणि दुबईत असताना आम्ही या मेट्रोने बऱ्याचदा सगळीकडे प्रवास करायचो. शिवाय हा दिसणारा इबन बतुता मॉल, जो आमच्या घरापासून अगदी टॅक्सीच्या अंतरावर होता आणि प्रत्येक विकेंडला इथे लुलू असल्यामुळे आणि बाकीचं सर्व शॉपिंगसाठी आम्ही इथेच यायचो. समोर जे दिसतंय ना दुबई आय मरीना बीचचा हा सर्व एरिया, हा आमच्या घराच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू होता, कारण ह्याच्या अगदी अपोजिट होती आमची बिल्डिंग, तीसुद्धा तुम्हाला इथे दाखवते. आणि याच बाल्कनीतून हा सर्व व्ह्यू दिसायचा, ज्याला इथे पिंक बिल्डिंग किंवा डिस्कवरी गार्डन असं म्हटलं जातं. आमच्या घराजवळील अगदी वॉकेबल असलेलं मेट्रोचं गार्डन स्टेशन होतं. आणि ज्यावेळी पण दुबईत यायला निघतो त्यावेळी ह्याच रस्त्याने जात असतो, त्याच्यामुळे त्या सर्व आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात, कारण UAE मधली सुरुवात ही आमची दुबईपासूनच झाली होती. Come so far away from home, there's no way I'm turning back now. My destination is unknown, so I keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams. आणि आता मी आलेला आहोत JLT मधल्या अमृतसर या रेस्टॉरंटला लंचसाठी. तर दुबईतला JLT मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बराच मोठा एरिया आहे, टोटल 26 क्लस्टर्सचा, जिथे मोठमोठ्या बिल्डिंग्ज आहेत, रेसिडेन्शियल, कमर्शियल. आणि इथे खूप चांगले चांगले रेस्टॉरंट्स असल्यामुळे आम्ही याआधीसुद्धा इथे एका रेस्टॉरंटमध्ये येऊन गेलो आहे. आणि आज अमृतसरमध्ये मंदार आणि साईभाऊ मागे गाडी पार्क करून येत आहेत, तेपर्यंत इथे मी रेस्टॉरंटमधला ॲम्बियन्स कसा आहे आणि बाहेरचा व्ह्यू कसा आहे ते तुम्हाला दाखवते. रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स शिवाय बाहेरचा व्ह्यूसुद्धा तितकाच मस्त आहे, त्यामुळे लंच किंवा डिनर मस्त एन्जॉय करता येतं. पण काचेमुळे ना थोडीशी हीट जाणवत होती इथे, त्यामुळे नंतर आम्ही दुसऱ्या टेबलवरती शिफ्ट झालो. ऑर्डर प्लेस करण्यासाठी दोघांची वाट पाहत होते आणि समोरच मला चाट काउंटरसुद्धा दिसलं. प्लेस केलेली ऑर्डर येईपर्यंत ना वेळ होता, तेपर्यंत माझ्या नजरेला दिसलं की ताटाखालचे जे पण लिनन्स होते ना त्यावरती बरेचसे म्हणजे क्वेश्चन्स होते, क्वीज होते. ऑर्डर येईपर्यंत हा एक मस्त विरंगुळा होता.
तर हे आहेत साईभाऊ. यांना याआधीसुद्धा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं असाल, कारण एकत्र आम्ही 2-3 वेळा दुबईला गेलेलो आहोत. शिवाय त्यांची आई आली होती, त्यावेळी मी घरीसुद्धा इन्व्हाइट केलं होतं. आणि मग एक एक ऑर्डर यायला सुरुवात झाली. तर ऑर्डरमध्ये आम्ही स्टार्टरमध्ये मागवलं होतं सोयाबीन तंदूरचा प्रकार आणि मग त्यानंतर मेन कोर्स. जेवून झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि इथे आम्ही टॅक्सीसाठी थांबलेलो आहोत, कारण इथून आम्ही जाणार आहोत दुबई डाऊनटाऊनला, जिथे बुर्ज खलिफा आणि इतर सर्व आहे. आणि इथे माझ्या मागे दिसणारी ही ताज हॉटेलची बिल्डिंग आहे. जे आपल्याकडे टाटा ग्रुपचं ताज आहे ना, तेच हे दुबईतलं ताज हॉटेल. सांगितलं की स्टे करणार आहोत आम्ही, तर हा ऑप्शनसुद्धा बघत होतो आम्ही ताजचा. इथे 36 आवर्सचं आम्हाला चांगलं बुकिंग मिळत होतं. पण इथून पुन्हा आम्हाला ना बुर्ज खलिफापर्यंत टॅक्सीने आता आज उद्यामध्ये ट्रॅव्हल करत राहावं लागेल चेकआउट करण्याआधी वगैरे. म्हणून मग आम्ही तिकडे जवळचाच ऑप्शन घेतला आहे. तो कोणत्या हॉटेलमध्ये घेतला आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि खूप दिवसांनी दुबईला आलेलो आहोत, त्यामुळे आणि आता कसं होतं अबुधाबीवरून दुबईला येणं आहे ना थोडंसं लांबच पडतं, त्याच्यामुळे मग स्टेचं ऑप्शन घेतलं. आता पहिल्यांदा टॅक्सी बुर्ज खलिफाजवळ. लास्ट टाईम जेव्हा गेलो होतो त्यावेळी जस्ट विचार केला होता की म्हणजे बुर्ज खलिफाला फाउंटन शोसाठी आम्ही बऱ्याचदा गेलो आहे. मला वाटतं 3-4 वेळा तर आतापर्यंत गेलो आहे. दुबई मॉल फिरलो आहे. त्याच्यानंतर मॉलमधलं जे ॲक्वेरियम आहे ते पूर्ण आम्ही फिरलो आहोत. त्याच्यामध्ये आम्ही ग्लास बोटचा पण एक्सपिरियन्स केलेला आहे. सो ते आमचं सर्व करून झालं होतं. आम्ही बुर्ज खलिफाला टॉपला जायचं बाकी ठेवलं होतं. म्हटलं कोणी फॅमिली मेंबर झाले की त्यांच्यासोबत आपण एकत्र जाऊ, कारण हे सर्व वन टाईम आहे. कारण ती जी कॉस्ट आहे आणि जे एक्सपिरियन्स करायचं आहे ना ते सगळं वन टाईम करू शकतो असंच आहे. त्यामुळे आम्ही ते बाकी ठेवलं होतं. पण आता फायनली विचार केला की जाऊया म्हणून आणि स्टेसुद्धा करूया, म्हणजे 1-2 आपण स्पॉट कवर. त्यामुळे लास्ट टाईम ज्यावेळी मी फाउंटन शो पाहत होते त्यावेळी विचार केला होता की बुर्ज खलिफाच्या आजूबाजूच्या हॉटेलमध्ये कधीतरी राहू का असं. आणि आज फायनली आता पोहोचू आम्ही तिकडे. तर आता दुपारी आम्ही चेक इन करू आणि उद्या आम्ही इव्हनिंगला चेकआउट करणार आहोत. तर आज आम्ही आहे ना स्टे प्रॉपर म्हणजे रिलॅक्स व्हायचं आहे, कारण जे धावपळीचं सध्याचं रुटीन चालू आहे त्यातनं रिलॅक्स करण्यासाठीच आम्ही स्टे घेतलेला आहे. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams, a head full of hopes, possibilities. I'm taking a chance to reach for the stars, for the stars. If I fall, then I'll get back up, try again, come back stronger. No walls they built can stop me now. Let's keep chasing the sun, do what can't be done. Let's go beyond, push the limits, take flight. We'll break through the sky and go beyond the stars. With every step we take, we'll lead the way. These walls, we're breaking them down, and we'll leave them all in the dust. No horizons waiting for us, because we are made to go beyond. I won't forget where I came from. I'll use my best to build a future. Keep moving forwards, go beyond what they call impossible. तर आम्ही जस्ट आता चेक इन प्रोसिजर सर्व केलेली आहे. आम्ही थांबलेलो आहोत रमाडा हॉटेलमध्ये. काही जण रमाडा म्हणतात, काही जण रमाडा म्हणतात, वॉटेवर. तर रूम रेडी होते आहे, त्यामुळे आम्ही तेच खाली लॉबीमध्ये थांबलेलो आहोत.
तर आणि काय काय सर्विसेस आहेत ते सांगते. तर इथे हे काही कुपन्स आहे. तर आम्ही विथ ब्रेकफास्ट बुक केलेलं आहे स्टे हॉटेल. तर मग आम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग असणार आहे. तर त्याचे काही म्हणजे कोल्ड्रिंक्स वगैरेसाठीचे कुपन्स भेटलेले आहेत. आणि त्याशिवाय ना हॉटेलच्या आणखी काय सर्विस आहेत तर सांगते. तर इथून या काही शटल सर्विसेस आहेत दुबई मॉल, मेट्रो स्टेशन, काईट बीच, बे गेट, DIFCला. त्याचे टायमिंग्स आहे. तर आम्ही आज आहे ना काईट बीचला जाण्याचा प्लॅन करतो आहे. तर वन वे असणार आहे ही शटल सर्विस. मग तुम्ही जाण्यासाठी यूज करा किंवा येण्यासाठी. सो अदर वेला आपल्याला टॅक्सीने यायचं आहे. तर आम्ही विचार करतो आहे आज काईट बीचला जायचं. मग काईट बीचला आहे ना इथे 5:45 वाजताचं तिथून पिकअप आहे बसचं. त्याआधी आम्हाला जावं लागेल बीचला इथून टॅक्सीने. आणि मग तिथून येताना आम्ही आहे ना ही शटल सर्विस घेऊ आणि मग इथे रिटर्न येऊ. त्यानंतर मग बुर्ज खलिफाला आम्ही इथून फाउंटन शो बघू शकतो, आजूबाजूला फिरू शकतो. आणि उद्या आमचं काय प्लॅनिंग आहे तर उद्या सकाळी आम्ही मस्त रेडी होणार आणि बुर्ज खलिफाच्याच अगदी समोरच हा रमाडा हॉटेल आहे. तर हा जो पॉईंट आहे ना इथून फोटोज खूप छान निघतात बुर्ज खलिफा बॅकग्राऊंडला असताना. आजपर्यंत आम्ही इतक्यांदा आलो ना इथे फाउंटन शोसाठी, पण आहे ना फोटोज असे खूप सारं पब्लिकमध्ये किंवा असा नीट आलाच नाही आहे. पण विंग्स ऑफ मेक्सिको आणि रमाडा हॉटेल हे पॉईंट आहेत फोटोज काढण्यासाठी बुर्ज खलिफा बॅकग्राऊंडचे. सो आम्ही म्हणूनच इथे बुक केलेलं आहे. सो आम्ही सकाळी मस्त रेडी होऊन खाली उतरणार इथे त्याच पॉईंटला, म्हणजे आमच्या हॉटेलच्या बाहेरच आम्हाला फोटोज काढण्यासाठी पॉईंट आहे. आणि तिथून मग नंतर आम्ही जाणार आहोत बुर्ज खलिफा टॉपला. तिथून मग पुन्हा येऊन रिटर्न आम्ही चेकआउट करू आणि मग त्यानंतर जायचं आहे आम्हाला फ्युचर म्युझियमला. पण सध्या तरी असा प्लॅन केला आहे. आता वेळेनुसार आम्ही काही चेंजसुद्धा करू शकतो. तर जस्ट आम्ही आता चेक इन केलेलं आहे. पण हा आजचा व्हिडिओ आहे ना मी इथेच एंड करते, कारण हा जर कंटिन्यू केला ना तर फार मोठा होईल. ही आहे हॉटेलची लॉबी. पण आतून रूम कसा आहे आणि आज इव्हनिंगला आम्ही काय काय एक्सप्लोअर केलं दुबईमध्ये आणि आमच्या या रूममधून बाहेरचा व्ह्यू कसा आहे हे सर्व मी तुमच्यासोबत आहे ना पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे माझा नेक्स्ट व्लॉग अजिबात मिस करू नका. आणि हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.